भूषण, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे आणि या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होतोय। मुंबईकरांना नेमक्या कशा पद्धतीच्या अपेक्षा उद्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आहेत? नक्कीच शुभम, फक्त देशातील नव्हे तर आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या महानगरपालिकेची ओळख आहे ती मुंबई महानगरपालिका याचा उद्या बजेट जो आहे तो सादर केला जाणार आहे। एकंदर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदा उद्या आपला बजेट जो आहे तो सादर करणार आहे। त्यामुळे या बजेटमध्ये नेमकं दडलेलं काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। एकंदर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक सरप्राईज या संपूर्ण बजेटमध्ये असतील अशा प्रकारे देखील अंदाज सध्या अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। एकंदर पाहिलं तर कुठेतरी करवाढ, मुंबईकरांना नको असलेली करवाढ सुद्धा उद्या होऊ शकते, कारण अपरिहार्य असलेला जो खर्च आहे तो खर्च आपल्याला संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बसवण्यासाठी त्यांना करवाढ करण्याची सध्या गरज भासत आहे। त्यामुळे करवाढ देखील उद्या होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या नेमकं तटात काय वाढलेलं आहे ते आता उद्या स्पष्ट होणार आहे। एकंदर संपूर्ण बजेटमध्ये पाहिलं तर पायाभूत सुविधा म्हणजे एकंदर पाणी पुरवठा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा अनेक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यावर सुद्धा उद्या आपल्याला अनेक खर्च होताना पाहायला मिळणार। त्यामुळे उद्याच्या बजेटमध्ये नेमकं काय दडलेलं आहे त्यावर उद्या जे आहे ते चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। एकंदर करवाढ जर केली तर या संपूर्ण करवाढीच्या विरोधामध्ये सुद्धा विरोधक सुद्धा आक्रमक होऊ शकतात। त्यामुळे विरोधकांच्या उद्या हाताशी एकंदर कोलीत सापडत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा जो बजेट आहे उद्या सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे आणि एकंदर दुपारी 1 वाजता स्वतः भूषण गगराणी जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन एकंदर त्या संदर्भात स्पष्टीकरण देखील देणार आहेत। भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।